नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण समीकरण हा टॉपिक पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण समीकरणात चलाची किंमत ठेवून उत्तर काढणे हे पाहणार आहोत. यापूर्वी आपण 7 एक्झाम्पल ऑलरेडी पाहिलेले आहेत, तर उर्वरित जे काही एक्झाम्पल आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर पाहूयात 8 नंबरचं एक्झाम्पल. इथे वर्गमुळात 1 वजा x/16 बरोबर 3/4 दिलेले आहे. x ची किंमत 7 दिलेली आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय करणार आपण, ही जी आता या ठिकाणी जी उजवी बाजू दिलेली आहे यामध्ये x आलेला नाहीये, म्हणजे इथे तुम्हाला ती किंमत काढण्याची गरज नाही. उजव्या बाजूची किंमत किती आहे? 3/4. फक्त आपल्याला डाव्या बाजूची किंमत काढायची आणि ती याच्या बरोबरीत आहे किंवा नाही एवढंच आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी डावी बाजू काय आपली वर्गमुळात 1 वजा x/16 बरोबर आहे. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 7 ही किंमत ठेवायची. 1 वजा 7/16. ठीक आहे, या ठिकाणी तिरपा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 16 × 1 = 16. तर इथे बघा 16 × 1 = 16 आणि 16 वजा 7 या पद्धतीने, आणि छेद जसाचा तसा असेल इथे. ठीक आहे, यानंतर बघा इथे काय मिळेल आपल्याला, वर्गमुळात 16 मधून 7 गेले तर किती राहतील? 9 आणि छेदात किती आहे? 16 आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी हे जे वर्गमूळ आहे दोनही संख्यांना आहे, हे वर्गमूळ सेपरेट दोन्ही संख्यांना मिळेल. वर्गमुळात 9 आणि छेदामध्ये वर्गमुळात 16 या पद्धतीने. ठीक आहे, आणि आपल्याला माहितीच आहे वर्गमुळात 9 म्हणजेच किती? 3. 9 चे वर्गमूळ किती मिळणार आहे? 3. आणि 16 चे वर्गमूळ किती मिळेल? 4. तर या पद्धतीने उत्तर किती मिळते आपल्याला? 3/4. म्हणजे डावी बाजू जी आहे ती किती मिळते? 3/4. आणि उजवी बाजू किती आहे? ती पण 3/4च आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला इथे मिळते. दोन्हीची किमती सारख्या आहे, म्हणजेच x बरोबर 7 ही जी x ची किंमत दिलेली ही या समीकरणाची उकल आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 9. 7/x अधिक 8/x अधिक 9/x बरोबर 6. आता या ठिकाणी उजव्या बाजूची किंमत दिलेलीच आहे, फक्त आपल्याला डावी बाजू चेक करायची. ठीक आहे, आणि x ची किंमत इथे 4 दिलेली. तर पाहूया ही समीकरणाची उकल होणार आहे किंवा नाही. तर या ठिकाणी डावी बाजू घेऊया आपण. डावी बाजू यामध्ये काय काय असणार आहे? 7/x अधिक 8/x अधिक 9/x. ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपल्याला 4 ठेवायचे. तर पाहिजे 7/4 अधिक 8/4 अधिक 9/4. ठीक आहे, आता या ठिकाणी सगळ्यांचा छेद सारखा आहे, तर सहजरित्या बेरीज होईल आपली. छेदात एकदा 4 घ्यायचे कारण सगळ्यांचा छेद सारखा आहे, आणि अंशातील संख्यांची बेरीज 7 अधिक 8 अधिक 9. 7 अधिक 8 हे 15 होतील. 15 आणि 9 हे होतात 24. 24/4 आणि ते बघा संक्षिप्त रूप 4 × 1 = 4. 4 सकम 24. म्हणजे डाव्या बाजूची किंमत किती मिळते? 6. आणि या ठिकाणी उजवी जी बाजू दिलेली आहे आपल्याला ती किती दिलेली? 4 दिलेली. सॉरी, ही उजवी बाजू 6 आहे, x ची किंमत 4. ठीक आहे, तर या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्याच आलेल्या आहेत. डावी बाजू बरोबर आपल्याला इथे काय मिळते? उजवी बाजू. दोन्हींच्या किमती सारख्या आहे, म्हणजेच x बरोबर 4 ही जी किंमत दिलेली ही समीकरणाची उकल आहे. यानंतर 10 नंबरचं एक्झाम्पल पहा. x/3 अधिक x/4 अधिक x/6 बरोबर 36. या ठिकाणी सुद्धा उजवी बाजूची किंमत आपल्याला माहिती आहे 36, तर डाव्या बाजूची किंमत इथे आपल्याला काढायची.
आणि ते x बरोबर 48 दिलेले आहे. तर ही समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे आपल्याला इथे चेक करायचंय. तर पाहिजे डावी बाजू बरोबर x/3 अधिक x/4 अधिक x/6. ज्या ठिकाणी x आहे अशा ठिकाणी 48 ठेवायचे. 48/3 अधिक इथे 48/4 अधिक 48/6. ठीक आहे. आता या ठिकाणी 48 आणि 3 या संख्येला संक्षिप्त रूप जाते बघा. 3 आणि 16 होतात पहा. म्हणजे इथे किती मिळणार आहेत 16. इथे 4 आणि 12 होतात. तर इथे 12 मिळतील आपल्याला. इथे 6 साइन 48 साइन 48. तर या ठिकाणी बघा 16 अधिक 12 अधिक 8 किती मिळतात हे 16. 12 आणि 8 हे होतील 20 बरोबर आहे. 20 आणि 16 30 36 किती मिळतात 36. तर या ठिकाणी डावी बाजू पण 36 आहे उजवी बाजू सुद्धा 36 आहे. म्हणजेच एकंदरीत काय येते डावी बाजू बरोबर काय मिळते आपल्याला उजवी बाजू. तर x बरोबर 48 ही या समीकरणाची उकल आहे. यानंतर 11 नंबरचं एक्झाम्पल पहा. m वर्ग अधिक 18/9 बरोबर 3 आणि इथे यांची किंमत 2 दिली. तर ही या समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं. तर इथे उजव्या बाजूची किंमत तर इथे 3 आहेच. फक्त डाव्या बाजूची किंमत इथे आपल्याला काढायची. तर बघा इथे डावी बाजू ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी तुम्हाला 2 ठेवायचे. m चा वर्ग अधिक 18 आणि छेदात 9. इथे m वर्ग आहे m च्या ठिकाणी 2 ठेवले आणि त्याचा हा वर्ग अधिक 18 आणि छेदात 9. 2 चा वर्ग 4 अधिक 18 आणि छेदामध्ये किती आहेत 9 आहेत. तर बघा इथे किती मिळतील 4 अधिक 18 हे होतात 22 आणि छेदामध्ये 9. ओके. आता या ठिकाणी बघा 22/9 हे उत्तर इथे आपल्याला मिळते. ही डावी बाजू मिळते आणि उजवी बाजू किती 3 आहे. आता हे दोन्ही बाजू सारख्या आहेत का नाही. डावी बाजू आणि उजवी बाजू इथे सारख्या नाहीयेत. डावी बाजू किती मिळाली आपल्याला 22/9 आहेत आणि उजवी बाजू 3 आहे. तर या ठिकाणी दोन्ही संख्या सारख्या येत नाहीये. मग या ठिकाणी m बरोबर 2 ही जी किंमत दिलेली तर ही या समीकरणाची उकल नाही. तर मग या ठिकाणी तुम्ही दुसरा ऑप्शन येते याच पद्धतीने चेक करू शकता. ठीक आहे. यानंतर 12 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 3m/4 वजा 11 बरोबर 4m/7 अधिक 4. आता दोन्ही बाजूंची या ठिकाणी आपल्याला किंमत काढावी लागणार आहे. तर अगोदर डाव्या बाजूची किंमत काढून घेऊया. डावी बाजू 3m/4 वजा 11 बरोबर आहे. m ची किंमत 84 3 गुणिला 84 आणि छेदामध्ये 4 वजा 11. ओके. तर या ठिकाणी बघा 4 आणि 84 ला संक्षिप्त रूप जाते. 4 1 4 4 ने जर 84 ला भागलं त्याचं उत्तर 21 मिळते बघा. कारण 21 चोक 84 होतात. ठीक आहे. नंतर बघा इथे 3 आणि 21 होतात. 3 गुणिला 21 तर हे किती मिळतात 3 गुणिला 21 म्हणजेच किती 63 आणि वजा 11. 63 मधून 11 गेल्यानंतर किती उरणार आहेत 52. या ठिकाणी डावी बाजू किती मिळते आपल्याला 52. याच पद्धतीने आपल्याला उजवी बाजू सुद्धा काढायची. उजवी बाजू बरोबर 4m/7 अधिक 4. m ची किंमत किती आहे 84 4 गुणिला 84 छेदामध्ये 7 अधिक 4.
या ठिकाणी सुद्धा 7 आणि 84 ला संक्षिप्त रूप जाते 7 ने. 7 1 7 आणि इथे 7 ने जर 84 ला भागलं तर इथे 12 मिळतील. 12 7 84 होतात. ठीक आहे. तर काय राहते ते 4 गुणिला 12. 12 चोक 48 बरोबर आहे. आणि अधिक 4 48 अधिक 4 किती होणार आहे 52. तर या ठिकाणी डावी बाजू मिळते 52 आणि उजवी बाजू 52. दोनही बाजू सारख्याच आलेल्या आहेत. डावी बाजू बरोबर काय मिळते आपल्याला इथे उजवी बाजू. म्हणजेच काय, ही जी किंमत दिलेली आहे am बरोबर 84, तर ही समीकरणाची उकल आहे. ठीक आहे. यानंतर 13 नंबरचं एक्झाम्पल. आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल आपण पाहिली होती ती सर्व एकचल समीकरणाची होती. ठीक आहे. आता हे जे 13 नंबरचं एक्झाम्पल आहे हे दोन चलातील समीकरण आहे. म्हणजे दोन चल या ठिकाणी आलेले. तर या ठिकाणी बघा एक्स वाय 5 आणि 7 ह्या किमती, म्हणजे एक्स ची किंमत 5 आणि वाय ची किंमत 7. तर ही या समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचंय. जसं अगोदर केलं सेम तसंच करायचंय. ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 5 ठेवा आणि ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी 7 ठेवा. ठीक आहे. आणि दोन्ही बाजू सारख्या येतात किंवा नाही हे चेक करायचंय. तर या ठिकाणी उजवी बाजू ऑलरेडी त्याची किंमत आपल्याला इथे माहितीच आहे 29. फक्त आपल्याला डावी बाजू बघायची. डावी बाजू बरोबर 3x अधिक 2y बरोबर आहे. या ठिकाणी पहा 3 गुणिला x ची किंमत किती असणार आहे. x ची किंमत इथे 5 आहे, तिथे 5 घेणार आपण, अधिक 2 गुणिला y, y ची किंमत 7 आहे. ठीक आहे. या पद्धतीने 5 3 15 अधिक 7 2 14. 15 अधिक 14 किती होतात 29. तर या ठिकाणी बघा डावी बाजू मिळाली 29, उजवी बाजू सुद्धा 29 आहे. एकंदरीत दोन्ही बाजू सारख्या मिळत आहेत. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, दोघांची किंमत सारखी मिळते. म्हणजेच एक्स वाय बरोबर 5 7 ही जी उकल दिलेली आपल्याला ही या समीकरणाची उकल आहे. यानंतर 14 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे. 2x वजा 3y बरोबर 12. आता ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी तुम्हाला 3 ठेवायचे आणि ज्या ठिकाणी y त्या ठिकाणी वजा 2. आणि या समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे चेक करायचं. तर या ठिकाणी उजवी जी बाजू आहे त्याची किंमत 12 दिलेली, ती काढण्याची गरज नाहीये, पण डाव्या बाजूची जी किंमत आहे ती काढावी लागेल. ठीक आहे. डावी बाजू बरोबर 2x वजा 3y. एक्स ची किंमत किती आहे 3 आहे, तर इथे काय मिळेल 2 गुणिला 3 वजा 3 गुणिला y ची किंमत किती आहे वजा 2. ठीक आहे. यानंतर बघा या दोघांचा गुणाकार 42 6 बनेल आणि ते वजा 3 गुणिला वजा 2, वजा वजा अधिक होऊन जाणार आणि 3 2 6 अधिक 6 6 अधिक 6 12. या ठिकाणी डावी बाजू किती मिळते 12 मिळते आणि उजवी बाजू सुद्धा 12 आहे. म्हणजे या ठिकाणी डावी बाजू बरोबर आपल्याला काय मिळते उजवी बाजू. म्हणजे एकंदरीत काय या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्या आलेल्या आहेत. म्हणजेच ही जी एक्स वाय ची किंमत दिलेली तर ही या समीकरणाची उकल आहे. यानंतर 15 नंबरचा एक्झाम्पल पाहिजे. 2x अधिक y बरोबर 13, x y बरोबर 6 2. या किमती आपल्याला एक्स वाय च्या दिलेल्या आहे. एक्स ची किंमत 6, y ची किंमत 2. तर ही समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे चेक करायचं. तर या ठिकाणी उजव्या बाजूची किंमत 13 आहे, डाव्या बाजूची किंमत आपल्याला इथे काढायची. डावी बाजू बरोबर 2x अधिक y, 2 गुणिला x ची किंमत 6 आहे अधिक y ची किंमत 2, साइन 2 12, 12 अधिक 2 किती होणार आहे 14.
तर या ठिकाणी डावी बाजू किती मिळते आपल्याला 14 आणि उजवी बाजू किती 13 आहे. तर या ठिकाणी ह्या ज्या किमती मिळतात ह्या वेगवेगळ्या मिळतात. कशा मिळतात? वेगवेगळ्या. डावी बाजू ही उजव्या बाजूच्या समान नाहीये, वेगळी आहे. डावी बाजू किती मिळाली आपल्याला 14 आणि उजवी बाजू 13 आहे. दोन्ही किमती सारख्या नाहीत, म्हणून ही जी किंमत आपल्याला इथे दिलेली ही या समीकरणाची उकल नाही. तुम्हाला जर अजून ऑप्शन दिलेले असेल तर याच पद्धतीने, समजा क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन असतात, तर याच पद्धतीने वेगळे जे काही ऑप्शन दिलेले असेल ते तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता. 16 नंबरचा एक्झाम्पल पहा आता. एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. आता या ठिकाणी जी उजवी बाजू आहे त्याची किंमत 0 आहे. तर डावी बाजू आपल्याला सोडवायची आणि त्याची किंमत 0 मिळते का ते चेक करायचंय. आणि या ठिकाणी x ची किंमत किती दिलेली 6. तर पाहिजे डावी बाजू बरोबर एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा एक्स ची किंमत किती 6 आहे, तिथे 6 चा वर्ग बरोबर आहे वजा 15 गुणिला 6 अधिक 54. ठीक आहे. ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणी आपण काय ठेवलंय, एक्स बरोबर 6 ही किंमत ठेवली. तर या ठिकाणी बघा 6 चा वर्ग 36, नंतर वजा 15 × 90 होतात, नंतर अधिक 54. ठीक आहे. तर हे या ठिकाणी बघा 36 आणि 54 हे किती होतात, हे 90 होतील बरोबर आहे. आणि हे वजा 90, 90 वजा 90 0. म्हणजे या ठिकाणी बघा डावी बाजू किती मिळते 0 आणि उजवी बाजू पण किती आहे 0च दिलेली आहे. तर एकंदरीत काय दोन्ही बाजू आपल्याला सारख्याच मिळत आहेत, दोघांची किंमत 0 0 मिळते. म्हणजेच x बरोबर 6 ही जी किंमत आहे ही या समीकरणाची उकल आहे. एक शेवटचा एक्झाम्पल पाहूया. 7m वर्ग बरोबर 21m आणि ते m ची किंमत आपल्याला इथे दिलेली. तर या ठिकाणी डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्हींच्या किमती आपल्याला इथे काढाव्या लागणार आहेत. तर अगोदर डाव्या बाजूची किंमत काढूया. डावी बाजू बरोबर 7m वर्ग, जिथे m आहे तिथे 3 ही किंमत ठेवायची m ची. इथे बघा 7 गुणिला 3 चा वर्ग काय मिळाले, 7 गुणिला 3 चा वर्ग 9, 7 9 63. तर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूची किंमत मिळते 63. याच पद्धतीने आपण उजव्या बाजूची किंमत काढूया. उजवी बाजू बरोबर 21m, 21 गुणिला m ची किंमत किती आहे 3 आहे, 21 त्रिक 63, 21 त्रिक 63. तर या ठिकाणी डावी बाजू 63 मिळते, उजवी बाजू 63 आहे. दोन्ही बाजू आपल्याला इथे सारख्या मिळत आहेत. तर एकंदरीत काय डावी बाजू बरोबर काय मिळते आपल्याला उजवी बाजू, म्हणजे दोघांच्याही किमती इथे सारख्याच आहे. म्हणजेच m बरोबर 3 ही जी किंमत आपल्याला इथे दिलेली तर ही या समीकरणाची उकल आहे. ठीक आहे. तर एकंदरीत जेमतेम उदाहरणे आपण बघितलेली की ज्यामध्ये आपण समीकरणामध्ये जे चलांच्या किमती दिलेल्या आहेत त्या ठेवून बघितल्या आणि समीकरण सॅटिस्फाय होतं किंवा नाही हे चेक केलं आणि त्यावरून ती समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे ठरवलं. ठीक आहे. तर जेमतेम आता समीकरणाचा संपूर्ण पाठ झालेला आहे. समीकरण कशा पद्धतीने सोडवायचे, त्याच्या संबंधित काय नियम आहेत, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी समीकरण हा टॉपिक इथे समाप्त होतोय आता. ठीक आहे. पण आता या समीकरणाचा उपयोग पुढे कसा होणार आहे तो आपणास पाहायला मिळेल. तर यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तर आपण अपूर्णांक हा जो टॉपिक बघितला होता त्यामध्ये आपण शाब्दिक उदाहरणे घेतलेच नाही का, कारण त्या ठिकाणी समीकरणाचा कुठेतरी उपयोग होणार होता त्या शाब्दिक उदाहरणामध्ये. यासाठी अगोदर आपण समीकरण हा टॉपिक घेतला आणि नंतर आता ते उर्वरित जे काही
शाब्दिक उदाहरणे राहिलेले अपूर्णांकाचे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत.